माणूस म्हणजे मशीन नाही, त्यामुळं सलग कामाचा माणसाला फटीग येतो। आता विमान उडवणाऱ्या पायलटला जर असा फटीग आला तर मोठी दुर्घटना होऊन शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो। त्यामुळं 8 जानेवारी 2024ला केंद्र सरकारच्या DGCAने फटीग रिस्क मॅनेजमेंटसाठी FDTL म्हणजेच फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन्स नियम आणले। हे नियम आंतरराष्ट्रीय नियमांच्या आधारे तयार करण्यात आले होते। FDTL म्हणजेच पायलट किती तासांची ड्युटी करू शकतात, किती तास ते विमान उडवू शकतात याबद्दलचे नियम। भारतात हे नियम आंतरराष्ट्रीय नियमांपेक्षा वेगळे होते, ज्यामुळे पायलट्सना मोठा त्रास होत होता। त्यामुळे हे नियम आंतरराष्ट्रीय नियमांच्या धर्तीवर आधारित असावेत अशी मागणी पायलट्सकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती। 2012 मध्ये इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशननं दिल्लीच्या उच्च न्यायालयात याच संदर्भात याचिका दाखल केली होती। यावर तब्बल 13 वर्ष सुनावणी झाली। शेवटी फेब्रुवारी आणि एप्रिल 2025 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयानं कार म्हणजेच सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंटसाठी DGCAला नवीन नियमांचे 22 क्लॉज लागू करण्याचे आदेश दिले। आता सरकारचे नियम सगळ्याच विमान कंपन्यांसाठी होते, मग फक्त इंडिगोवरच त्याचा इतका परिणाम का झाला हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे। यातूनच एक असाही संशय निर्माण होतोय की नियम मागे घेण्यासाठीच इंडिगोने उड्डाणं रद्द करण्याचं हे सगळं नाटक केलं का? आपल्या मक्तेदारीच्या जोरावर हवेत असलेल्या इंडिगोनं सरकारला झुकायला भाग पाडलं का? प्रवाशांना विमानतळावर वेठीस धरून इंडिगोनं आपला हेतू साध्य केला का? या प्रश्नांची उत्तरं घेऊच यात। पण एका नियमामुळे आकाशात राज्य करणाऱ्या इंडिगोवर आभाळ का कोसळलं तेच या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा।